पनवेल तालुका पोलिसांनी तब्बल 2 महिन्यांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा छडा लावत खुनाच्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि 200हून अधिक बेपत्ता महिलांची पडताळणी करत पोलिसांनी या गूढ हत्याकांडाचा उलगडा केलाय। 11 एप्रिल रोजी पनवेल दुंद्रे या मार्गावर चिंचवली जवळ वनविभागाच्या जागेतील झुडपांमध्ये एका महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाची ओळख पटत नसल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, विविध गावांमध्ये चौकशी केली आणि 200हून अधिक बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी केली। तांत्रिक तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे मृत महिलेची ओळख अनिता देवी भगवान राजभर वय 30 अशी पटली। तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या संपर्कातील करण नामदेव पाटील या व्यक्तीला ताब्यात घेतलं। मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांमधून तो मृत महिलेच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं। चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अनिता राजभर हिनं लग्नासाठी तगादा लावल्यानं आरोपी करण पाटील यानं 6 एप्रिल रोजी तिच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करून तिची हत्या केली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह कारमधून चिंचवली परिसरात आणून त्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती ही तपासातून समोर आली आहे। अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक तपास करत पनवेल तालुका पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलाय। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।